नमस्कार मित्रांनो. गट ब 2026 ची पूर्व परीक्षा झाली होती 16 जून 2026 ला. त्यामध्ये चालू घडामोडीच्या प्रश्नांचा कसा ट्रेंड होता आपण बघूयात. पहिला प्रश्न, दुष्काळ सहन करणारी जात डॉक्टर स्वाती नायक यांना नॉर्मन बोरलॉग पुरस्कार मिळाला होता 2023 ला. तर त्या जातीचं नाव विचारले. एक्झॅक्टली आपल्याला आठवणार नाही 2023चं, कारण 2026 ला पेपर झालाय. मग ऑप्शन मधून बघा, थोडे साऊथकडचे नाव वाटतात आणि जो काही मोदी सरकारच्या धोरणांचा ट्रेंड आहे वगैरे, हिंदी भाषेमध्ये नाव देण्याचं प्रमाण किंवा तुम्हाला ट्रेंड आढळतो, त्या अनुषंगाने तुम्हाला तो ऑप्शन क्लिक करता येतो. प्रश्न दुसरा, ब्रिक्स परिषदेबद्दल विचारलेले. 2025 ची ब्रिक्स परिषद पेपर 2026 असल्यानंतर चालू घडामोडी कुठल्या करायचा हा प्रश्न जो काय तुमचा येतो, त्यावेळेस 2026 चा पण करायचा आहे, 2025 चा पण करायचा आहे. तर ब्रिक्स परिषदेमध्ये सामाजिक विषमतेला संबंधित असावा का हा प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे जर ऑप्शन एक एलिमिनेट करायचंय. जर इथं ऑल ऑफ द अबव असलं असतं, ABCD ऑप्शन असले असते तर आपण मारले असते, पण कोणतेही 3 ऑप्शन विचारलेत म्हणून आपण याला कट करणार होतो. नेक्स्ट प्रश्न, UNV म्हणजेच युनायटेड नेशन्स व्हॉलेंटियर 2024 मध्ये किती व्हॉलेंटियर होते, 2025 मध्ये किती होते, 2026 मध्ये किती होते, हे आपण पाठ करतो का? अजिबात नाही. म्हणून वरीलपैकी सर्व आले तर मारायचंय. महाराष्ट्र भूषण पुरस्कार क्रम लावा असं विचारलेलं आहे. 2026 चा पेपर आहे, तर 2026 2025 ह्या 2 वर्षांचे महाराष्ट्र भूषण पुरस्कार तुम्हाला माहिती असणं अपेक्षित होतं. मग त्यानंतर तुमचा जो काय हा अ चा कन्फ्युजन आहे, म्हणजे राम सुतार यांना लेटेस्ट मिळालाय, पण ब का क इथं जे कन्फ्युजन होणार आहे, तर 2025 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला हे माहिती असणं अपेक्षित होतं. त्यानंतर खानमिगो हे ऍप आहे, एज्युकेशनल ऍप आहे. हे असे प्रश्न तुम्हाला मुख्य परीक्षेला, आता बऱ्याच जणांना वाटतं तलाठी फक्त एकच वन डे एक्झाम आहे, नाही, मुख्य परीक्षेला सुद्धा ICT मध्ये अशा ऍपवर तुम्हाला प्रश्न येणार आहेत. जर तुम्ही नीट प्रश्न विचार केला, ऑप्शनचा विचार केला, तर तिन्ही ऑप्शन तुम्हाला इस्लाम, पॅलेस्टाईन, स्थलांतर वेगळे वाटतात. कृत्रिम बुद्धिमत्तेवर ऍप आहे, याचा काहीच संबंध नसला पाहिजे. म्हणून शिक्षण हे तिथं कॉमन सेन्स लागणं अवघड आहे. मला माहिती आहे की बाहेर येऊन सांगणं सोपं आहे वगैरे, काही सांगतात फेकतात, पण तिथं तुम्हाला हा वेनी विचार केला तर ती सवय होणार आहे. म्हणजे माइंडसेट किंवा सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमचा हा विचार होणं गरजेचं असतं. व्हर्टिकल फार्मिंगचा काय फायदा नाहीये. व्हर्टिकल फार्मिंग आहे म्हणजे शेत जमिनीवरचं अवलंबित्व वाढवायचं आहे का कमी करायचंय? कमी करायचं आहे. मग इथं ब्रॅकेटमधले कंसातले उत्तर मारा वगैरे, हे जेव्हा तुम्हाला काहीच येत नाही, फालतू प्रश्न वाटतोय, तेव्हा तुम्ही मारू शकता. पण व्हर्टिकल फार्मिंग कॉमन सेन्सचा प्रश्न होता. नेक्स्ट, कोणी एप्रिल 2024 मध्ये 2026 चा क्वेश्चन पेपर आहे, कधी झालाय? 16 जूनला पेपर झालेला आहे. 2024 एप्रिलचं विचारलंय. जास्तीत जास्त आपण 2025 च्या चालू घडामोडीचा अभ्यास करत असतो, पण एप्रिल 2024 मध्ये म्हणजे हा प्रश्न तुमचा काही करून चुकायला पाहिजे होता. त्यात पण आयर्लंडचे विचारलेत. मग स्पेनचे कोणते, बल्गेरियाचे कोणते, केनियाचे कोणते, हे सगळं तुम्ही पाठ करायचं का? तुमचा वैयक्तिक प्रश्न झाला. जंगलाचा विश्वकोश 2025च्या करंट अफेअरमध्ये तुम्ही हे पाठ केलं असलं पाहिजे. आता जसं की 2026चं करंट अफेअर करताय तुम्ही, तर इथं मी तुम्हाला महत्वाचं सांगितलं शिकवताना, कोणतं? ब्रिग्जमॅन ऑफ इंडिया, ब्रिजमॅन ऑफ इंडिया, ज्यांनी ब्रिज म्हणजे पुलं बांधलेत, असं एक माणूस होता आणि त्यांचं निधन झालेलं आहे. ते आपण पाठ करतो, इन्सायक्लोपीडिया ऑफ फॉरेस्ट वगैरे. तर हे तुमच्या कंटेंटचा भाग आहे. दहशतवादी परिषद कोणी घेतली? NIA घेतली. बेटी बचाव बेटी पढाव कोण घेणार असतं, किंवा याचा उद्देश काय, कधी सुरू झाली, ह्या घटना आपण पाठ करतो. तर उद्देश काय असला पाहिजे? बेटी बचाव बेटी पढावचा उद्देश आरोग्य विमा आहे का? नाही. बेटीला बचाव आणि उसको पढाव म्हणजे शिक्षण. मग शिक्षण एकाच ऑप्शन मध्ये. परत एकदा, अभ्यासाचा विषय नाही, फालतू प्रश्न आहे, कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. मिशन शक्ती योजना काय? हा मी ग्रे शेड मध्ये टाकतो, कारण मिशन शक्ती योजना 2 किंवा 3 प्रकारच्या असू शकतात. मग अशा प्रकारे आता मैत्री योजना फॉर्म मध्ये, मग मैत्री योजना 2 किंवा 3 प्रकारच्या असू शकतात. तिथं ऑप्शन मध्ये दोन्ही तिन्ही योजनांचा किंवा संबंधांचा ऑप्शन येऊ शकतो. सो तुम्ही हा प्रश्न ग्रेड शेड मध्येच टाका. त्या परीक्षेच्या फेजमध्ये, त्या क्षणाला, त्या मोमेंटला तुम्हाला जे ऑप्शन योग्य वाटतं ते मारा. तिथं डोकं लावू नका. तो प्रश्न कॅन्सल झाला, चुकला तरी तुम्हाला काय गम पस्तावा व्हायला नको. नंतर, एक पायलट ज्याने अमेझॉनचे संस्थापक जेफ बेसोस यांच्या ब्लू ओरिजिन मध्ये सहभाग घेतला. अशा घटना आपण पाठ करतो. बघा, अंतरिक्ष हा जो काय टॉपिक तुम्ही करंट घडामोडीमध्ये पाठ करता, तिथं 1760 बातम्या येतात, अनावश्यक असतात. त्याला फिल्टर करून मी जे काय 10-15 बातम्या घेतो,
त्या तरी किमान करा. मी तर म्हणतो याच्यातल्या फक्त 5 बातम्या IMP असतात, म्हणजे इम्पॉर्टंट असतात, पण तुम्हाला वाटतं सगळं सोडले वगैरे म्हणून ते घेत असतो. भारतातील 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महिला उमेदवारांची संख्या किती? राज्य सेवा मेन्सचा ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांनी या निवडणुकींचा अभ्यास केला असेल की किती महिला निवडणूक लढल्या, जिंकल्या किती वगैरे, तर हा आकडा सुद्धा मला वाटतं 804 एक्झॅक्ट. हा प्रश्न सुद्धा हॅश व्हायला पाहिजे होता. कोणी ऑब्जेक्शन टाकलं नसेल किंवा काय, म्हणून ते उत्तर त्यांनी दिले आणि ते बरोबर पण दिले. पण असे प्रश्न सुद्धा तुमचे चुकायला पाहिजे. प्रत्येक 15 पैकी 15 प्रश्न बरोबर येणार नाहीयेत किंवा येत नसतातच, बाहेर आल्यानंतर सांगणारे काही सांगतात. हा प्रश्न यायला पाहिजे, कारण लिगो खेळणी बनवणारी, मग ते तुमचं कोणतंही करंटचं पुस्तक असू दे किंवा करंट अफेअरचे जे चॅनल येतात त्यावर सुद्धा त्यांनी अशा चांगल्या प्रकारच्या पोस्ट टाकल्या होत्या. तर डेन्मार्क नावाच्या देशाच्या लिगो कंपनीनं ते बनवलं होतं. नंतर मनोहर जोशी, पद्मभूषण पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार. आताच याच्या आधीचा जो काही शॉर्ट्स बनवला त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आपण पद्मभूषण, पद्मश्री किंवा महाराष्ट्रातले जे काही मुख्य लोक असतात ज्यांना पद्म पुरस्कार मिळाला, नोबेल पुरस्कार मिळाला किंवा कोणताही तर पुरस्कार महाराष्ट्राच्या माणसाला मिळाला तर तो आपण पाठ करतो. इथं बघा, मनोहर जोशी यांना पद्मभूषण मिळाला का पद्मश्री मिळाला हे तुम्हाला माहिती असणं इथं अपेक्षित होतं. अशा पद्धतीनं करंट अफेअरचा सध्याचा ट्रेंड आहे. महत्वाचं आणि मुख्य असणाऱ्याच चालू घडामोडीवर प्रश्न येतो, त्यामुळं वायफळ जास्त डाटा तुम्ही पाठ करू नका, तो होणार नाही आणि ऐन परीक्षेमध्ये आठवणार नाही. ठीक आहे, थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट. Thank you so much. All the best.